करमाळा नगर परिषदेची जी निवडणूक आता होत आहे, निवडणुकीच्या अनुषंगाने आज इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत माननीय जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत आम्ही पूर्ण केलं आहे। सगळ्यांच्या मुलाखती झाल्यानंतर आम्ही हा अहवाल प्रदेशाला पाठवत आहोत। नगराध्यक्ष असतील आणि नगरसेवक असतील त्या सगळ्यांच्या बाबतीत पार्टीचा एक सर्वे होत आहे आणि या बाबतीत माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय प्रदेशाध्यक्ष साहेब आणि माननीय पालकमंत्री साहेब या तिघांच्या प्रमुख नेतृत्वाखाली या सगळ्या सर्वे रिपोर्ट्सचा अंतिम अहवाल घेऊन हे तिघही प्रमुख नेते या बाबतीत निर्णय घेतील। पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टी यावेळी एवढ्या ताकदीने या करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीत उतरलेली आणि मला निश्चित खात्री आहे की करमाळावासीय यावेळी या करमाळा नगरपालिकेवर माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली ही जी निवडणूक राज्यात होत आहे त्या निवडणुकीत जो यश राज्यभर संपादित करत आम्ही करणार आहोत त्यामध्ये निश्चितच करमाळाचा वाटा राहील आणि करमाळाच्या नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा पडणार। आपण महायुती म्हणून ही निवडणूक लढणार आहात की भाजप म्हणून स्वतंत्र? तो निर्णय आमचे वरिष्ठ नेते आणि स्थानिक आमचे सगळे नेते यांच्या चर्चेने होईल, पण आम्ही नगराध्यक्षाची निवडणूक ही कमळ चिन्हावर लढवत आहोत। बाकीच्या युतीच्या बाबतीत जो निर्णय आहे तो आमचे नेते आणि स्थानिक नेते ह्या सगळ्यांच्या चर्चेत तो निर्णय होईल। करमाळा तालुक्याच्या राजकारणात गटातटाचं राजकारण चालतं आणि जे प्रतिस्पर्धी उमेदवार जे आहेत जयवंतरावजी जगताप यांचा गट इथं स्ट्रॉंग आहे आणि त्यांच्या घरातला उमेदवार आहे महायुती म्हणून ते देखील उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेत आहे। तिथं तडजोड कशी केली जाणार? अक्कलकोटला आता कशी निवडणूक होते माहिती आहे का तुम्हाला? तिथं आम्ही आमच्या विरोधात प्रमुख शिंदे सेनाच आहे। राज्यात महायुतीत आम्ही एकत्र आहोत, पण स्थानिक पातळीवर कधी कधी हा निर्णय सगळा मेळ घालणं हा अवघड होतो। त्यामुळे ह्या बाबतीतचा अंतिम निर्णय तर प्रदेश स्तरावरूनच होईल, पण एकमत जरी झालं नाही तरी आम्ही आमच्या कमळ चिन्हावर लढवू आणि ते लढवतो। महायुतीत जरी एकत्र असलो तर स्थानिक पातळीवर काही ठिकाणी स्थानिक अडचणीमुळे सगळ्याच ठिकाणी युती होऊ शकत नाही। जिल्ह्यात अशा मैत्रीपूर्ण लढती बघायला मिळतील, खूप ठिकाणी बघायला मिळतील। आता दुसरा आहे कोण? आमचे जिथं जिथं प्रमुख लढतीत आले ते आमच्यामध्ये जास्त आहे, त्यामुळं आणि नुसतं करमाळ्यात नाही बाकी ठिकाणी पण असं व्हायला। दुसरं अजितदादांचे राष्ट्रवादी जे संजय मामा शिंदे बरोबर आहे त्यांना बरोबर घेतलं जाणार आहे, याबाबत काय बोलू? याबाबतचा सर्व अंतिम निर्णय हे माननीय पालकमंत्री साहेब, माननीय मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष या तिघांच्या नेतृत्वाखाली आणि स्थानिक नेत्यांच्या चर्चेनंतर हा निर्णय जाईल। पण एक निश्चित आहे की करमाळा नगराध्यक्षाची निवडणूक आम्ही 100% कमळाला लढवतोय। ह्यामध्ये पार्टीचा आमच्या स्थानिक नेत्यांचा सगळ्यांचं एकमत आहे। खालच्याच्या बाबतीत काय होईल तो निर्णय आमच्या सूचनातील त्या पद्धतीने निर्णय घेऊ, पण तुर्तास तरी आमची कमळ चिन्हावर लढवतो। सर, जिथं गाव आहे, गल्ली आहे, राजकारण आहे तिथं थोडासा 19-20 प्रकार होतो, पण एकदा निर्णय झाला की सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कुठल्याही द्विधा मनस्थितीत न जाता आमचा अजेंडा भारतीय जनता पार्टीने कमळ आहे। त्यामुळे जो निर्णय होईल तो सगळ्यांना मान्य होईल आणि सगळे आम्ही एकत्रित होऊन ताकदीने निवडणूक लढू आणि ही नगरपालिका आम्ही जिंकू। विधानसभा कोणाची नाही होणार, हे सगळेजण मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली काम करतात आणि मान्य देवेंद्रजी जो निर्णय घेतील तो सगळ्यांना निश्चित मान्य होईल। सर, निवडणूक माननीय देवेंद्रजी, भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष, पालकमंत्री या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली होत आहे। माननीय खासदार रणजित निंबाळकर साहेब आमचे नेते आहेत, त्यांनी जी घटना घडलेली त्याच्याबद्दल सविस्तर खुलासा दिलेला आहे। त्याच्या गोष्टीचा कुठलाही इम्पॅक्ट या निवडणुकीवर राहणार नाही आणि आता जो कानोसा घेत आहे इथली जनता पूर्ण भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी, आम्हाला त्याची खात्री आहे। त्यामुळे त्याचा कुठलाही इम्पॅक्ट हा इलेक्शनवर राहणार। आता आपण इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या तर कशा प्रकारचा प्रतिसाद जाणून आला? तुम्हाला जाणवतं ना, भारतीय जनता पार्टीला पहिल्यांदा एवढा प्रतिसाद आम्हाला छान मिळाला। श्रेय कुणाला? भारतीय जनता पार्टीला। हा सगळ्यांचा श्रेय भारतीय जनता पार्टी, माननीय मुख्यमंत्री, माननीय प्रदेशाध्यक्ष, माननीय पालकमंत्री